क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी धनगर समाज संघर्ष समिती सकल धनगर ठेलारी हटकर समाजाच्या वतीने धनगर जमातीतील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने साक्री तहसील कार्यालयावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा GR राज्य शासनाने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगर जमात राज्यात अस्तित्वात नसून अनुसूचित जमातीच्या यादीत 36 नंबरला धनगर ऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीचा समावेश करण्यात यावा। तसेच धनगर समाज संघर्ष समिती अध्यक्ष धुळे रमेश, शरद शैलेंद्र, अजगे काळू, शरद भिवा, बोरकर रावण, शरद आबा, शरद गणेश, शरद संजय, शरद पिरा, कर्नर त्र्यंबक, वाघमोडे संतोष, कारंडे लक्ष्मण, कारंडे रमेश, गोयकर भटू, मारनर सकाराम, मारनर सीताराम, मारनर दगडू, कोळपे भटू, तांबे चंदन, सुपनर बारकू, घोडकर सोमा, खेमनार शिवा, हटकर रामा, शिंदे रामा, किरनर जगा, बुरगोले तसेच धनगर ठेलारी हटकर समाज बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी छगन कोळेकर, साक्री। धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्या साक्री तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने माननीय रमेश भाऊ सरक यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केलेला आहे। आमचं या सरकारला आणि या शासनाला आमची मागणी आहे की गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज हा ST पासून वंचित आहे। र आणि डचा फरकमुळे आज आम्ही या ठिकाणी 75 वर्षापासून वंचित आहे। म्हणून या शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही आदिवासी समाजाच्या आरक्षणमधून नाही, आम्हाला वेगळं आरक्षण, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं। जो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये 36 त्यामध्ये धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे, परंतु काही राजकीय पुढाऱ्यांमुळे टचा र झाला, त्याच्यामुळे आम्ही 75 वर्षापासून वंचित आहोत। म्हणून आज आमचे नेते आदरणीय गोपीनाथजी पडळकर आणि खासदार विकासजी मातमे साहेब आणि सर्व महाराष्ट्रातले धनगर समाजाचे नेत्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। आजही आमचा समाज रानावनात मेंढ्या चारण्यासाठी जातो, जंगलात जातो आणि आज आमचा समाज पूर्णपणे 75% जास्त आमचा समाज अशिक्षित आहे। म्हणून या समाजाला जर 75 वर्षापूर्वीच आरक्षण मिळालं असतं तर आज आमचा समाज पुढारलेला समाज राहिला असता। परंतु आम्ही या सरकारला जाहीर आवाहन करतो, सरकारला विनंती करतो, या महाराष्ट्रामध्ये 2 नंबर लोकसंख्या असलेला समाज हा धनगर समाज आहे आणि जर धनगर समाजाने ठरवलं की या महाराष्ट्रात कोणाची सरकार आणि कोणाला आमदार बनवायचं तर हे धनगर समाज निश्चितच करू शकतं। म्हणून आज या ठिकाणचे तालुकाचे पालक आदरणीय मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आहे। त्यांना आम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्ही सरकारला व प्रशासनाला विनंती करतो की आमचं निवेदन तुम्ही शासनापर्यंत पोहोचवावं आणि या महायुतीच्या सरकारने आम्हाला ST मध्ये आरक्षण द्यावं व आमच्या समाजाला सुफलाम करावं। दुसरी गोष्ट, जे आमचा पेंडपाळ समाज आहे या समाजावर वारंवार अन्याय अत्याचार होतो, कारण की आमच्या मेंढ्या आणि आमच्या बकऱ्या अनेक ठिकाणी चारायला जंगल आमच्या हक्काचं आहे। जे जंगल आमच्या हक्काचं आहे त्या जंगलामध्ये जर आमच्या मेंढ्या गेल्या तर त्या ठिकाणी आमच्या मेंढ्या जमा केल्या जातात, फॉरेस्टचे अधिकारी त्रास देतात आणि ते जे आमचं हक्काचं जंगल आहे ते जंगल राज्यभर महाराष्ट्र राज्यभर रस्ता रोको जाहीर केलेले आहे। धनगरांच्या नेत्यांनी माननीय गोपीनाथ पडळकर साहेब व डॉक्टर विकासजी मातमे व अजून इतर काही धनगर समाजाचे नेते गेल्या 70 वर्षापासून आमची ही मागणी आहे। आमची मागणी महाराष्ट्र शासनाला धनगर आणि धनगर एकच आहे अशी आमची मागणी आहे। STचे प्रमाणपत्र धनगर समाजाला धनगरांच्या मुलांना वाटप करण्यात यावे। पण मित्रांनो, आमची मागणी STच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे। पहिली मागणी मित्रांनो, तेच येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। जर कधी धनगर समाजाला
एसटीचे दाखले मुलांना वाटप नाही झाले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये एकही गावामध्ये धनगरांच्या गावामध्ये एकही उमेदवाराला आम्ही फिरकू देणार नाही मित्रांनो। गेल्या 70 वर्षापासून हे शासन प्रत्येक शासन येतं आणि गाजर देतं म्हणून या वेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने ठरवून घेतलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावोगावी धनगर समाजाने बहिष्कार टाकायचा आणि मतदान करायचं नाही मित्रांनो। म्हणून आज 23 तारखेला धनगर समाजाचे युवा नेते व पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तेच धनगर समाज संघर्ष आहे, भेदभाव न करता आहे म्हणून एसटीचे दाखले हवे आणि धनगर समाज आदिवासी नेत्यांना आम्हाला आदिवासीच्या मागणी नाही आहे। धनगर आरक्षण एसटी आरक्षणाला धक्का न लावता म्हणून आमची नम्र विनंती आहे आमच्या समाजाला जर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।